16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलू बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली, मला राग येतोय. हनी सिंगचं गाणे. आता मला राग येतोय, माझी सटकली. मग हनी सिंगला आपण विचारायचं, बाबा तुझी किती सटकली? हनी सिंगला काय विचारायचं, तुझी किती सटकली आणि तुला किती राग येतोय? ते म्हणून हे काय भैताड बिताड आहे का? मग मला सांगा, तुझा अँगर झाला, हा अँगर मेजर करता येतंय का? येतंय मस्त भोला बाळांनो. हे सगळं का सांगितलं? तर हाईट, वेट, लेंथ, त्याच्यानंतर सपोज मी घेतलं मास, त्यानंतर घेतलं टाइम, या अशा क्वांटिटी आहेत ज्याला मला काय करता येतं, मोजता येतंय. म्हणजे काय करता येतं, मेजर करता येतं. आणि काही काही क्वांटिटीला मला मेजर करता येत नाही. मग ज्या क्वांटिटीला मला मेजर करता येतं त्या क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणा? फिजिकल. सो गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टर मधल्या बेसिक मॅथमॅटिक्सच्या डेमोला आपण स्टार्ट केलं होतं आणि आता आपण याच सेमिस्टर मधला अत्यंत महत्त्वाचा एक सब्जेक्ट स्टार्ट करतोय, दॅट इज नथिंग बट बेसिक सायन्स. आता या ठिकाणी बाळांनो, हा जो सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स, या बेसिक सायन्स सब्जेक्टला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं गेलंय. त्यामधला पहिला जो पार्ट आहे बाळांनो, दॅट इज नथिंग बट फिजिक्स, आणि सेकंड पार्ट जो आहे बाळांनो, दॅट इज नथिंग बट केमिस्ट्री. आणि हा जो काही सब्जेक्ट आहे बाळांनो, याचा फायनल पेपर 70 मार्क्सचा जो असेल हा ऑनलाईन साठी असतो, स्टार आणि हॅश. याचा अर्थ काय, हा ऑनलाईन साठी पेपर आहे. 35 मार्क्सचे फिजिक्सचे एमसीक्यू तुम्हाला विचारले जातात आणि 35 मार्क्सचे केमिस्ट्रीचे एमसीक्यू तुम्हाला विचारले जातात. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल त्या बुकच्या पाठीमागे थोडेफार एमसीक्यू असतील, ते एमसीक्यू माझे सॉल्व्ह झाले म्हणजे मला सायन्समध्ये खूप चांगले मार्क पडणार आणि मला खूप नॉलेज आलं. तर ह्या भ्रमातून बाजूला व्हा. छोटे छोटे आणि पांचट एमसीक्यू एमएसबीटीच्या फायनल पेपरमध्ये येत नाही. मग एमएसबीटीच्या फायनल पेपरमध्ये कशा टाईपचे एमसीक्यू येतात, याच्या आधी कोणत्या टाईपचे एमसीक्यू विचारले गेलेले आहेत, ह्या सगळ्यांची एक क्वेश्चन बँक रेडी आहे. ज्या ज्या वेळेला युनिट कव्हर होईल, युनिट कव्हर झाल्यानंतर आपण ती पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन बँक आपण सॉल्व्ह करणार आहे बाळांनो. म्हणजे पेपरमध्ये कुठल्याही टाईपचं क्वेश्चन फिरून आला, कसंही आला तरी तो तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की याच्या 2 क्लास टेस्ट होणार आहे, त्यापैकी पहिली क्लास टेस्ट ही शक्यतो ऑफलाईन मोडमध्ये होती. म्हणजे जो 30 मार्काचा पहिला पेपर असणार आहे हा रिटर्न पेपर असणार आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त एमसीक्यू कडे फोकस करू नका की एमसीक्यू आले म्हणजे झालं, असं नाही. क्लास टेस्टचा पहिला पेपर 30 मार्कांचा हा रिटर्न पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन्स लागणार आहेत, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लर्न कराव्या लागतील. म्हणून फक्त एमसीक्यू म्हणून याच्याकडे बघू नका. ठीक आहे. आता या ठिकाणी बेसिक सायन्सला आपण सुरुवात करतोय बाळांनो, फिजिक्सला सुरुवात करणार, केमिस्ट्रीला सुरुवात करणार. तर फिजिक्स म्हणजे काय, केमिस्ट्री म्हणजे काय, इथपासून आपण सुरुवात करूया. मग आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी बाळांनो आपलं जे युनिवर्स आहे, काय आपलं युनिवर्स, हे युनिवर्स कशापासून बनलेलं आहे, तर हे युनिवर्स बनलंय बाळांनो मटेरियल पासून. व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, शांतपणे ऐका मी काय काय सांगतो आणि बोलत चला. बोला, युनिवर्स कशापासून बनले बाळांनो, सांगा. मटेरियल पासून. येस, 30 मार्कचा हा रिटर्न पेपर असणार आहे क्लास टेस्टचा, लक्षात घ्या. आणि त्याच दृष्टीने मला प्रिपेअर करून घ्यायचंय, पाठ सुद्धा झाल्या पाहिजे डेफिनेशन. बोला, आता एक काम करा, मी सगळं करून घेतो, काळजी करू नका. फक्त तुम्ही आजचं लेक्चर व्यवस्थित ऐका आणि जे बोलतोय तुम्हाला कळलं तर हो म्हणा. बोला, युनिवर्स कशापासून बनलंय, मटेरियल पासून. मटेरियल म्हणजे काय, या जगातली प्रत्येक दिसणारी गोष्ट, म्हणजे माझ्या हातातला पेन, डस्टर, बोर्ड, त्याच्यानंतर हा पीसी, मोबाईलचा चार्जर, हे सगळं एक प्रकारचं काय सांगा, मटेरियल. या मटेरियल पासून काय बनलंय, युनिवर्स. आणि ह्याच मटेरियलला सायंटिफिक वर्ड मध्ये नाव दिलं जातं बाळांनो, मॅटर. या मटेरियलला काय म्हणतो सांगा आपण, मॅटर. बोला, मॅटर म्हणजेच काय, मटेरियल. मॅटर म्हणजेच काय, मटेरियलचं सायंटिफिक नाव काय, मॅटर. आता हा मॅटर कशापासून बनलाय बाळांनो, हा मॅटर बनलेला असतो टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल. लक्षात घ्या, टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल, याच्यापासून कोण बनला जातो बाळांनो, आपला हा मटेरियल बनला जातो. आणि ह्या टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकलला म्हटलं जातं ॲटम. या टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल काय म्हणतो आपण, ॲटम. काय म्हणतो, आयटम नाही, काय ॲटम. चुकी शब्द वापरू नका. इथं पण हा मॅटर म्हणजे कोणता, मटेरियल वेअर मॅटर. आपण भांडणं करतो तो मॅटर नाही, हा वेगळा मॅटर आहे. हा काय, ॲटम, आयटम नाही हा. मग आता मला एक सांगा, हा ॲटम जो आहे ना बाळांनो, या ॲटमचा शोध कोणी लावला, तर आपल्या भारतीयांसाठी ना ही इतकी सन्मानाची गोष्ट आहे की ह्या ॲटमचा शोध लावला बाळांनो महर्षी कनाद यांनी हा शोध लावला. आणि त्यांनी ह्या पार्टिकलला काय नाव दिलं, कण. कण म्हणजे काय सांगा, टायनी
इंडिव्हिजिबल पार्टिकल, टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल. काहीच लिहू नका. जसं सांगतोय तशाच्या तशा तुम्हाला नोट्स मिळतील. जसं सांगतोय तशाच्या तसं तुम्हाला मिळतील. सगळं येतं, सगळं थेअरी बेस्ड क्वेश्चन सगळं मी सांगतो. ठीक आहे. पेपरला क्वेश्चन काय येणार, तुमच्या क्लास टेस्टचे क्वेश्चन काय काय असणार आहे, एमसीक्यू काय येणार आहे, सगळं सांगतो. आता फक्त लक्ष द्या. काय सांगितलं सांगा. हा मटेरियल कशापासून बनलाय, टायनी इंडिव्हिज्युअल, म्हणजे ज्याला आपण परत डिव्हाइड करू शकत नाही, ज्याला आपण परत छोट्या छोट्या पार्टमध्ये परत डिवाइड करता येत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा चॉक असेल, चॉक माहिती आहे तुम्हाला, खडू, त्या खडूला ब्रेक केलं, त्याची पावडर होती. काय होती त्याची पावडर. त्या पावडरला तरी आपल्याला थोडेफार कणांना बघता येतं, पण त्या पार्टिकलचे अजून टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकलच्या आतमध्ये गेलो, त्याला आपण अजून आतमध्ये गेलो, म्हणजे होत गेलो. टायनी म्हणजे काय, स्मॉलेस्ट. या टायनी शब्दाचा अर्थ काय, स्मॉलेस्ट. अशा स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ज्याला मी डिवाइड करू शकत नाही, त्याला काय म्हणणार आपण, ऍटम. आणि ह्या ऍटमचा शोध कोणी लावला होता सांगा, महर्षी कानात. कोणी लावला होता, महर्षी कानात. आता एक लक्षात घ्या, ह्या टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल याला लॅटिन मध्ये म्हटलं जातं बाळांनो, ऍटमस. ह्याचा लॅटिन शब्द काय सांगा, ऍटमस. आणि ह्याचं इंग्लिश मध्ये ज्या वेळेला कन्व्हर्जन केलं तर ऍटमस पासून शब्द कोणता आला, ऍटम. म्हणून आपण फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकलला काय म्हणतो, ऍटम. पण ह्याचा शोध कोणी लावलाय, आपले भारतीय शास्त्रज्ञ महर्षी कानात. कळलं, ही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. मग आता ज्या वेळेला हा ऍटम असेल बाळांनो, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ऑक्सिजनचा एक ऍटम आहे, त्याच्याबरोबर मी अजून एक ऑक्सिजनचा ऍटम घेतला आणि O+O म्हणजे O2 नावाचा मी काय तयार झाला, एक माझा मॉलिक्यूल तयार झाला. काय तयार झाला, मॉलिक्यूल. हे छोटे छोटे ऍटम्स आहेत. ओचा ऍटम, ओ म्हणजे काय, ऑक्सिजन. ओ म्हणजे काय, ऑक्सिजनचा ऍटम. ऑक्सिजनचा ऍटम हे एकमेकांबरोबर जोडले आणि त्याच्यापासून ऑक्सिजनचा काय तयार झाला, मॉलिक्यूल तयार झाला. काय तयार झाला, मॉलिक्यूल. मग पुढे काय झालं, असे बरेचसे मॉलिक्यूल एकमेकांना चिटकले, त्याच्यापासून कंपाऊंड तयार झालं आणि ह्या कंपाऊंड पासून कोण तयार झालं, माझं मटेरियल तयार झालं. कोण तयार झालं, मटेरियल. मग मटेरियल कोणापासून तयार झालं, कंपाऊंड पासून. कंपाऊंड कोणापासून तयार झाले, मॉलिक्यूल पासून. मॉलिक्यूल कोणापासून तयार झाले, ऑक्सिजनच्या ऍटम पासून. हे सगळे काय आहेत, हा ओ काय सांगा, ऍटम. ओचा काय, ऍटम. हा ऑक्सिजनचा काय, ऍटम. ऍटम ऍटम एक आयटम नको म्हणू, हा ऍटम म्हण, नीट म्हणा. ऍटम ऍटम एकत्र आले, त्याचं काय तयार झालं, मॉलिक्यूल. असे बरेच मॉलिक्यूल तयार झाले, त्याचं काय आलं, कंपाऊंड. असे बरेच कंपाऊंड एकत्र आले, त्याचं काय तयार झालं, मटेरियल. आणि ह्या मटेरियलला आपण सायंटिफिक वर्ड मध्ये काय म्हणतो, मॅटर. नक्की कळले, ओके. आता हा जो मॅटर आहे बाळांनो, ह्या मॅटरच्या 4 स्टेट्स आहेत बाळांनो. ठीक आहे, किती स्टेट्स आहेत, 4. कोणत्या कोणत्या स्टेट आहेत बघा. सगळ्यात पहिली स्टेट बघितली म्हणजे सॉलिड स्टेट. एक स्टेट आहे बाळांनो लिक्विड स्टेट, बोला माहिती असतील तर. सॉलिड, लिक्विड, त्याच्या पुढची स्टेट आहे गॅसेस स्टेट, आणि त्यानंतर अजून एक स्टेट आहे बाळांनो, दॅट इज नथिंग बट प्लाझ्मा. कोणती स्टेट आहे, प्लाझ्मा. पहिली कोणती आहे, सॉलिड. सॉलिडला मराठीत काय म्हणता, हा बोला बोला, हा द्रव नाही, स्थायू. काय म्हणत्या, स्थायू, द्रव, वायू. आता मराठीत का लक्षात ठेवायचं, आता मराठीत लक्षात ठेवू नका. लक्षात घ्या, प्रत्येकच वेळेला तुम्ही ह्या इंग्लिश वर्डचं मराठीमध्ये कन्व्हर्जन केलं ना तर प्रॉब्लेम होईल. लक्षात घ्या. आता तुम्हाला सॉलिड म्हणजे काय, हा पेन आहे. एक्झाम्पल लिहितो मी. पेन हा काय सांगा, सॉलिड. पेन हा काय, सॉलिड, ज्याचे पार्टिकल फ्लो होत नाही इझिली. दुसरा कोण आहे सांगा, लिक्विड. लिक्विडचं जर एक्झाम्पल घेतलं मी तर कोण घेऊ शकतो, वॉटर. व्हेरी गुड. गॅस म्हणजे कोणता घेऊ शकतो मी, व्हेरी गुड, ऑक्सिजन घ्या. त्यानंतर नायट्रोजन. बाहेर आपण गाडीवर चाललो, थंड हवेची झुळूक येते, आपल्या तोंडाला गार वारं लागतं, ते वारं म्हणजे काय, गॅसेस. लास्ट वाली स्टेट म्हणजे कोणती, प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे काय, ज्या वेळेला कुठल्याही गॅसेसला आपण प्रचंड प्रमाणात हीट दिली. काय दिली, हीट. एखादा गॅस असेल, त्या गॅसला काय केलं, हीट दिली. खूप तापवलं, खूप तापवलं, खूप तापवलं, एवढी हीट दिली, त्याची जी स्टेट असेल त्याला काय म्हणणार, प्लाझ्मा. त्या स्टेटला काय म्हणणार, प्लाझ्मा. याचं एक्झाम्पल म्हणजे काय, सन. सन म्हणजे काय, सूर्य. सन म्हणजे काय, सूर्य. सूर्याची जी स्टेट आहे ती स्टेट कोणती आहे, प्लाझ्मा. अजून कोणती स्टेट बघा. सपोज काय झालं बाळांनो, ऑनलाईन, हा प्लाझ्मा बोर्ड. व्हेरी गुड. लाइटनिंग, करेक्ट आहे. बघा लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी माझ्या मैत्रिणीबरोबर कुठेतरी फिरायला गेलो, माझं लग्न झालेलं, हे सगळ्या गोष्टी मी सांगणार ह्या काल्पनिक. लक्षात घ्या, कळलं नाही, बायकोला नाव सांगतात माझं. अज्युम करा मी आणि माझी मैत्रीण अशी कुठेतरी फिरायला गेलो, आम्ही अशा डोंगरावर मस्तपैकी उभे आहे आणि बासक्यास वीज पडली. अशी ती जी वीज पडली
ती जी लाइटनिंग झाली, ती लाइटनिंग म्हणजे कोणती स्टेट आहे? प्लाझ्मा स्टेट. कोणती स्टेट आहे? म्हणजे सन झाला, सनच्या नंतर कोण आली सांगा? लाइटनिंग. लाइटनिंगच्या नंतर सपोज जे आपले स्टार्स, आपण तारे म्हणतो ना, स्टार्स, स्टार माहिती ना तुम्हाला, तारे, ग्रह, ते तारे जे आहेत हे सुद्धा कोणती स्टेट आहे? प्लाझ्मा. किंवा बघा बऱ्याचशा दुकानांमध्ये ते निऑनचे बोर्ड्स लावले जातात, आठवते ते चमकणारे बोर्ड्स असतात, आतमध्ये त्यांच्या गॅस भरलेला असतो, ते जे निऑन बोर्ड्स असतात, लाइटिंगचे बोर्ड्स, त्याची स्टेट पण कोणती आहे? प्लाझ्मा. सो मॅटरच्या किती स्टेट्स आहेत? 4. बोला पहिली सॉलिड, लिक्विड, गॅसेस, प्लाझ्मा. बोला परत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा, या 4 काय आहेत? स्टेट्स कोणाच्या? मॅटरचे. आता पुढे बघा, ह्या मॅटरच्या 4 स्टेट झाल्यानंतर आपल्याला पुढे बघायचंय, हा जो मॅटर आहे बाळांनो, ह्या मॅटरच्या 2 प्रॉपर्टीज असतात, 2 टाईपच्या प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी म्हणजे कोणती? फिजिकल प्रॉपर्टी. आणि सेकंड प्रॉपर्टी इज नथिंग बट द केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? एक सिंपल एक्झाम्पल देतो, ठीक आहे? ऑनलाईन काय रे? थांबा थांबा थांबा, एक काम करूयात, सगळं पहिले कव्हर होऊ द्या, मग तुम्हाला काय डाऊट असेल ते विचारा, ठीक आहे? पहिले आपण हे बघून घेऊयात, मग तुमचे बिंदास डाऊट क्लिअर करतो, ठीक आहे? ओके, चलो सांगा आता. पहिली स्टेट, पहिलं काय सांगा? मॅटरच्या 2 प्रॉपर्टी सांगितल्या. पहिली कोणती आहे? फिजिकल, आणि दुसरी कोणती आहे? केमिकल. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय बघा, सपोज आपल्या घरी पाहुणे आले, पाहुणे नातेवाईक असतात, आपल्याला बघायला नाही आले, नॉर्मल आले, पाहुणे आले आपल्या घरी. पाहुणे आल्यानंतर आई म्हणते यांच्यासाठी सरबत बनव. काय बनवती? सरबत. सरबत बनवायला घेतल्यानंतर त्या माणसाला समजा उन्हाळ्याच्या वेळेमध्ये आलेत ते, आणि त्यांना काय पाहिजे? थंड सरबत पाहिजे. सरबत केलं, सरबत केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय टाकतो? बर्फ टाकतो. सोडा बिडा म्हणू नका, बर्फ टाकतो. आपल्याला काय 90 नाही पाजायची रिलेटिव्हला, उगीच फॉर्म मध्ये येऊ नका. सरबत केलंय, सरबत, आणि त्या सरबतामध्ये काय टाकलं सांगा? आईस. काय टाकलं? आईस. आईस कशापासून बनलंय? वॉटर पासून, पाण्यापासून आईस बनतं. मग ह्या ठिकाणी आपला जो वॉटर होता, ह्या वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं सांगा? आईस. तुम्ही पटकन काय केलं बाळांनो, की तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी आपले नातेवाईक येणार आहेत, मग तुम्ही सकाळी सकाळी काय केलं? तो ट्रे जो असतो, आईस ट्रे, तो भरून ठेवला पाण्याने आणि त्याला थंड केलं. त्या पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? आईस. ठीक आहे. पाणी म्हणजे कोणती स्टेट होती सांगा? लिक्विड स्टेट. आणि या लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? सॉलिड स्टेट. आता काय झालं बाळांनो, थोड्या वेळानंतर तो जो बर्फ आहे समजा बाय चान्स तो फ्रीजर मध्ये ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर लाईट गेली. काय गेली? लाईट. आता त्या बर्फाचं परत कन्व्हर्जन कशात होतं? पाण्यामध्ये. म्हणजे हा आईस आहे, हा आईस परत कन्वर्ट कशामध्ये झाला? वॉटर. म्हणजे एखादं मटेरियल त्याचं कन्व्हर्जन ए स्टेट मधून कशामध्ये झालं? बी स्टेट. आणि बी मधून परत कशामध्ये कन्व्हर्जन झालं? ए मध्ये. हे जे काही चेंजेस आहेत या चेंजेसला म्हटलं जातं टेम्पररी चेंजेस. कोणते चेंजेस आहेत? टेम्पररी. कोणते चेंजेस आहेत? टेम्पररी म्हणा किंवा त्यालाच म्हणा रिव्हर्सिबल चेंजेस. कोणते चेंजेस आहेत? रिव्हर्सिबल. आणि ह्याच चेंजेसला कोणते चेंजेस म्हटलं जातं? फिजिकल चेंजेस. फिजिकल चेंजेस म्हणजे काय मग? एकतर कसे चेंजेस? टेम्पररी, किंवा दुसरे कोणते? रिव्हर्स. म्हणजे एखाद्या मॅटरला ए स्टेट मधून बी मध्ये जातोय, बी मधून परत कशामध्ये येतोय? ए. अशा टाइपच्या चेंजेसला आपण रिव्हर्सिबल म्हणा, टेम्पररी म्हणा किंवा कोणते चेंजेस म्हणा? फिजिकल चेंजेस. नक्की कळलं? ओके. आता केमिकल चेंजेस कडे जाऊ. एक्झाम्पल बघा काय झालं. आपण सकाळी काय केलं? घरातून बाहेर निघालो. सकाळी घरातून बाहेर निघालो. घरातून बाहेर निघत असताना ठीक आहे थांबा. पहिल्या चॅप्टर मधलं, पहिल्या युनिट मधलं पहिलंच लेक्चर चाललंय. थांबा. ठीक आहे. कितवा चॅप्टर आहे? कोणतं प्रकाशन? काहीच बघू नका. नोट्स सगळ्या तुम्हाला मी देतो, काळजी करू नका. हा, घरातून आपण सकाळी बाहेर निघालो. बाहेर निघत असताना आईने आपल्याला विचारलं की बाळा जाता जाता दूध पिऊन जातो का? काय विचारलं? दूध पिऊन जातो का? आई विचारते आपल्याला, दूध पिऊन जा जरा बरं वाटन. आपण काय म्हटलं? नको मम्मी, दूध बीत नको, आता मी मोठा झालोय ना, असं म्हणू नाही शकत आपण आईला, पण म्हटलं आपण दूध नको मला. मग मी काय करतो? संध्याकाळी आल्यानंतर दही खातो. काय खातो? दही. आज मला दही खायची इच्छा आहे. मग आई काय म्हटली? ठीक आहे, मी विरजन वगैरे घालते. आणि आईने काय केलं? हे जे मिल्क होतं बाळांनो, या मिल्कला कन्व्हर्ट केलं. आणि कशामध्ये कन्व्हर्ट केलं? त्याचं कर्ड. कर्ड म्हणजे काय? दही. हे माहिती तुम्हाला? दुधाचं कन्व्हर्जन कशात करता येतं? दह्यात. विरजन वगैरे घालून केलं.
आता आपण घरी आलो छापमध्ये. संध्याकाळी घरी आल्यानंतर आईने आपल्या समोर कोणती वाटी दिली? दह्याची वाटी दिली. म्हटली खा बाळा. तू सकाळी म्हटलं आता दूध पिऊन जा, तर तू म्हटलं दूध नको, मला काय पाहिजे दही. मी दुधाचं कन्व्हर्जन कशात केलंय? दह्यामध्ये केलंय. आता बिंदास तू दही खा. पोरगं म्हटलं मम्मी आता मला दही नाही खायचं, आता मला ह्या दह्यापासून परत काय करून दे? मिल्क म्हणून दे. काय होईल? आई मुस्काड फोडल. होणार नाही ती वेगळी गोष्ट आहे. आई कानफाड फोडन. आई म्हणन पिसळला काय? अरे मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड मध्ये होतं, पण ह्या कर्डचं कन्व्हर्जन परत मिल्क मध्ये होणार नाही. मग हा चेंज कसा आहे सांगा? हा चेंज परमनंट चेंज आहे. कसा चेंज आहे हा? परमनंट चेंज आहे, किंवा ह्याला म्हणू शकतो आपण इरिव्हर्सिबल. कोणता चेंज झाला? इरिव्हर्सिबल. आणि अशा टाईपच्या प्रॉपर्टीला कोणत्या प्रॉपर्टी म्हणणार? केमिकल. दोन टाईपच्या प्रॉपर्टी कळल्या. एक म्हणजे कोणती? फिजिकल प्रॉपर्टी. एक म्हणजे कोणती? केमिकल. फिजिकलचा अर्थ काय? जी कशी आहे? टेम्पररी आहे किंवा कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. केमिकलचा अर्थ जी कशी आहे? परमनंट आहे किंवा कशी आहे? इरिव्हर्सिबल. इथपर्यंत कळलं? सायन्सची अशी ब्रँच ज्याच्यामध्ये मी फिजिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणार, त्या ब्रँचला म्हटलं जातं फिजिक्स. आणि सायन्सची अशी ब्रँच ज्याच्यामध्ये मी केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणार, अशा ब्रँचला काय म्हटलं जातं? केमिस्ट्री. कळलं फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे काय? फिजिक्स मध्ये काय स्टडी करणार? कोणत्या प्रॉपर्टी? फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार मॅटरच्या. केमिस्ट्रीमध्ये कोणत्या प्रॉपर्टी स्टडी करणार? केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे फिजिक्स ही सायन्सची अशी ब्रँच आहे ज्याच्यामध्ये काय स्टडी करणार मी? फिजिकल प्रॉपर्टी. केमिस्ट्री ह्या ब्रँच मध्ये मी काय स्टडी करणार? केमिकल प्रॉपर्टी. नक्की कळलंय? काय काय सांगितलं आठवा. चला बघू काय काय आठवतंय तुम्हाला. कुठून सुरुवात केली ती सांगा? व्हेरी गुड. आठवा. चला सगळ्यात पहिले सुरुवात कशापासून केली ती? युनिव्हर्स. फ्लो सांगा मला. सगळ्यात पहिले सुरुवात केली ती युनिव्हर्स. हा व्हेरी गुड. युनिव्हर्स कशापासून म्हणलंय? मटेरियल. त्या मटेरियललाच काय म्हणतो आपण? मॅटर. म्हणजे तुम्ही मी करता ते नाही, त्या पोराचं मोकर मॅटर झालं, त्या पुरीचं मॅटर. आता हे शब्द वापरू नये. ऑनलाईन कोणी जर समजा लेक्चर करत हेडफोन घाला नाही, तुमचे पॅरेंट येऊन मला गोडे लावतील. मग तिने हे मास्तर सायन्स सोडून वेगळंच काहीतरी शिकवते, कारण की अजून ह्या लेक्चरमध्ये अजून वेगळे एक्झाम्पल येतील. पॅरेंट म्हणतील नको या मास्तरचा क्लासच नको बाई, सटलं हे. ठीक आहे, सांगा युनिव्हर्स पासून काय तयार होतं? युनिव्हर्स कशाचं बनलेलं आहे? मटेरियल. त्या मटेरियलला आपण सायन्स मध्ये काय म्हणतो? मॅटर. बोला मॅटर कशापासून बनलेलं आहे? ॲटम. ॲटम म्हणजे कोणता पार्टिकल? टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल. टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल. आणि ह्या टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकलला काय म्हणणार आपण? ॲटम. इथपर्यंत कळले का? पुढे सांगा. पुढे बोला. हा ॲटम हा शब्द कशापासून आला? ॲटमस पासून. पण नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे सांगा. ॲटम झाला, ॲटमस झाला. त्याच्या पुढे सांगा मॉलिक्यूल. ॲटमचे काय तयार होतात? छोटे छोटे ॲटम एकमेकांना चिटकतात, त्याच्यापासून काय तयार झालं? मॉलिक्यूल पासून काय तयार झालं? कंपाऊंड. व्हेरी गुड. काय तयार झालं? कंपाऊंड. आणि कंपाऊंड पासून काय तयार झालं? मॅटर. ओके, पुढे सांगा. चला हा अजून. व्हेरी गुड. मॅटरच्या काय पाहिल्या आपण? स्टेट. सांगा कोणत्या कोणत्या स्टेट पाहिल्या? व्हेरी गुड. पहिले सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा. एवढेच आहेत आपल्याला सध्या. ठीक आहे, पुढे सांगा. पुढे सांगा. बोला 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 बोला. व्हेरी गुड. मिक्सचर ऑफ टू मॉलिक्यूल ॲटम. हा बोला बोला पुढे. व्हेरी गुड. त्याच्या पुढे काय पाहिलं आपण? त्याच्या प्रॉपर्टीज. व्हेरी गुड. प्रॉपर्टीज काय काय पाहिल्या म्हणून आपण? एक म्हणजे कोणती? फिजिकल. आणि एक म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? व्हेरी गुड. जी कशी आहे? रिव्हर्सिबल. बोला जी कशी आहे? रिव्हर्सिबल. किंवा कशी आहे? व्हेरी गुड. रिव्हर्सिबल किंवा टेम. आणि पुढची सांगा बरं. ही कशी आहे? हा इरिव्हर्सिबल आहे ना. पहिली कशी आहे? इरिव्हर्स. आणि अजून कशी आहे? खरंच कळलंय का? मग मला सांगा, आता आपल्याला पहिला जो सब्जेक्ट बघायचा आहे तो फिजिक्स बघायचा आहे. फिजिक्स मध्ये मी काय स्टडी करणार? फिजिकल प्रॉपर्टी. काय स्टडी करणार? फिजिकल. आता या फिजिक्स मध्ये आपल्याला 3 युनिट बघायचे आहेत बाळांनो, आणि त्याच्यामधल्या ऍक्च्युअल आपण पहिल्या युनिटला स्टार्ट करतोय. दॅट इज नथिंग बट युनिट्स अँड मेजरमेंट. सांगा पहिलं युनिट कोणतं आहे? युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे, पूर्ण बेस क्लिअर होईल, काळजी करू नका, फक्त शांतपणे लक्ष द्या. युनिट आणि मेजरमेंट. नका लिहू, थांबा. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला थोड्याशा चांगल्या भाषेतल्या नोट्स दाखवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. हा, कारण आपल्या पूर्ण मोकर नुसतं आम्हाला लिहून घ्यायला, आम्हाला नोट्स द्या, बाकी मातीत जाऊ दे. आम्हाला 2 गोष्टी कमी कळल्या तर जमतंय, पण आम्हाला लिहून द्या. नोटबुक भरलेली असली की आम्हाला जरा बरं वाटतंय.
कळलं? हे धंदे बंद करा. डेली लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला त्याच्या नोट्स टाकत जाईन, तेवढ्या नोट्स पटकन नोटबुकमध्ये लिहून घ्यायच्या. आहे का? हे कोणत्या प्रॉपर्टी आहेत? फिजिकल प्रॉपर्टी. या कोणत्या प्रॉपर्टी आहेत? केमिकल प्रॉपर्टी. याला काय म्हणतो आपण? रिव्हर्सिबल, टेम्पररी. हेच एक्झाम्पल आहे का? हे सगळं काळजी करू नका, शांत राहा, समजून घ्या. कन्सेप्ट समजला म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करायला सोपं पडेल. मग आता पुढे मला काय बघायचंय लक्षात घ्या. या ठिकाणी मला पहिला कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे फिजिकल क्वांटिटीज. सगळ्यात पहिले कन्सेप्टचं नाव काय सांगा? युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंट मधल्या पहिल्या कोणती क्वांटिटी बघायच्या? फिजिकल. आता एक एक्झाम्पल देतो ऑनलाईन. चला तुम्हाला प्रश्न विचारतो थोडं. काय रे बाळांनो? ग्रुपला पाठवा प्लीज, सगळं येणार बाळांनो, काळजी करू नका. मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल विचारतो, मला एक्झाम्पलचं नाव सांगा. एक्झाम्पलचं नाव नाही सांगू मी, काय विचारतो? येड आहे का? हा, माझी हाईट किती असेल प्रश्न आहे माझा, अंदाजे सांगा. 6 फूट. ठीक आहे, कोणतरी 5 म्हटलं. एवढा बारीक आहे काय मी? ए नाही बाळा नाही. आदित्य 5 पॉईंट नाही. वा 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 वा. कुंजलने डायरेक्ट मेजरमेंट. हा चला, मग या ठिकाणी माझी हाईट जर विचारली तर हाईट तुम्ही मला सांगितली 5 फूट. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही बाळा. 5 फूट बारीक केलं मला. कोणी म्हणतंय 6, कोणी एखादं म्हणून 7. बर, आता नॉर्मल विचारतो, चांगलं उत्तर द्या. चांगलं उत्तर अपेक्षित आहे, उगी भापाऱ्या मारू नका. वजन किती असेल? वेट 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 सांगा ना बाळांनो. 90. कोणी म्हणतंय 85. जो जास्त बोलन त्याच्यावर माझा राग आहे. का राग आहे? कारण तुम्ही वजन जास्त सांगितलं, याचा अर्थ हे माणूस जाड आहे. आता पोटाचा घर कॅमेऱ्यात तर काही दिसत नाही, कॅमेऱ्यात एवढंच दिसतंय 400 किलो. आदित्य अरे तुला काय मी अंडरटेकर वाटलो काय? काळ्या. हा ठीक आहे, चला 60 किलो. बरं बरं, व्हेरी गुड. चला हा 40 किलो म्हणतंय, कोणी 70 म्हणतंय, 80 म्हणतंय. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, चांगली गोष्ट आहे. आता काय आलं बाळांनो लक्षात घ्या, अजून एक क्वेश्चन आहे. काल परवती एक स्टुडंट आली होती जीपी जळगावची, जिचा नंबर सीओईपी ला लागला. आता त्या मुलीचा सीओईपी ला नंबर लागला, ती मला इथं भेटायसाठी आली होती, तिचे आई वडील आलते आणि त्यांना बघून मला आनंद झाला. काय झाला? किती झाला? बोला. खूप झाला. किती झाला? खूप झाला. अरे किती झाला? येतंय का मोजता? नाही मोजता येत. अरे कळतंय का? ही क्वांटिटी मोजता येते का? नाही मोजता येत. बरं, आता काय झालं? सपोज काय झालं, मला भूक लागली, मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर आईला म्हटलं, मम्मी मला भूक लागली. मम्मी मला काय विचारते, किती भूक लागली? मी म्हणतो, मम्मी सकाळ धरून उपाशी, मला लई भूक लागली. मम्मी म्हणते, किती भूक लागली? मी म्हणतोय, मम्मी मला लई भूक लागली. मम्मी म्हणते, किती भूक लागली? मी मम्मीला म्हटलं, मम्मी आता शब्द वेगळा आलता, पण नाव घेतलं तर मम्मी मला घोडी लावीन. मम्मी म्हण, तुला काही कळतं का? अगं किती भूक लागली मोजता येते का? मग मला सांगा, भूक मोजता येते का? सांगा. मी आत्ता काय वापरलं सांगा? हंगर. हंगर मोजता येतंय का बाळांनो? त्यानंतर मी हॅपीनेस म्हटला, हॅपीनेस मला मोजता येतंय का? अरे कळलं. अजून एक सांगू? लव. अजून एक काय सांगू? लव. ऑनलाईन हेडफोन घाला बाळांनो, नाही तर तुमचे पेरेंट मला मुस्काड फोडतील. हा, आता ते हिंदी पिक्चर मध्ये असते, हीरो म्हणते, मैं तुमसे बहुत प्यार करता हूं. ही म्हणती, कितना प्यार करते हो? मैं म्हणतो, बहुत प्यार करती हूं. ही म्हणती, किती प्यार करतो? ही म्हणती, ह्यो म्हणतो, मर तिकडं. गायबानी कुठे सांगतोय लय प्रेम करतोय, हिला अक्कल नाही. आता हे लव मोजता येतंय का? नाही मोजता येत. लव मोजता येतंय का? नाही मोजता येत. अरे कळलं का नक्की? मग ह्या ठिकाणी हंगर झालं, हॅपीनेस झालं, लव झालं, मला भूक लागली, अँगर, मला राग आलाय. ते गाणं आहे माहिती मला कोणतं? 16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलू बातें नाही घुमानी नाही आती. आता माझी सटकली, मला राग येतोय. हनी सिंगचं गाणं आहे. आता मला राग येतोय, माझी सटकली. मग हनी सिंगला आपण विचारायचं, बाबा तुझी किती सटकली? हनी सिंगला काय विचारायचं, तुझी किती सटकली आणि तुला किती राग येतोय? ते म्हणून हे काय भाईताड बिताड आहे का? मग मला सांगा, तो जो अँगर झाला, हा अँगर मेजर करता येतंय का? येतंय एक मस्ता. बोला बाळांनो. हे सगळं का सांगितलं? तर हाईट, वेट, लेंथ, त्याच्यानंतर सपोज मी घेतलं मास, त्यानंतर घेतलं टाइम, या अशा क्वांटिटी आहेत ज्याला मला काय करता येतं? मोजता येतंय. म्हणजे काय करता येतं? मेजर करता येतं. आणि काही काही क्वांटिटीला मला मेजर करता येत नाही. मग ज्या क्वांटिटीला मला मेजर करता येतं, ज्या क्वांटिटीला मला मेजर करता येतं, त्या क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणा? फिजिकल. साधं साधं वाक्य. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच कॅन बी
measured, which can be measured is called as physical quantity. एवढी सिंपल डेफिनेशन, पण त्याच्यासाठी मला एवढा मोठा आकात करावा लागला. पार लव अन हंगर अन हॅपीनेस कळलं, एवढं काही डोकं लक्षात ठेवू नका. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे तुम्हाला जर विचारलं बाळांनो काय असते फिजिकल क्वांटिटी, तर सरळ सरळ सांगायचंय क्वांटिटीज दॅट कॅन बी मेजर्ड, दॅट कॅन बी मेजर्ड, जिला आपण काय करू शकतो सांगा, मेजर करू शकतो. काय करू शकतो, मेजर. मग अशा क्वांटिटी ज्याला मेजर करता येतात त्या क्वांटिटीला काय म्हणणार, फिजिकल. जिला मेजर करता येत नाही तिला फिजिकल म्हणायचं नाही, त्या फिजिकल क्वांटिटी नाही. इथपर्यंत कळलं. बरं, आता काय रे बाळांनो, हा फिलिंग कांट मेजर. व्हेरी गुड बाळा. हा फिलिंग, मला राग आला, मला हंगर, हे सगळे कोणते नाऊन होते, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. इंग्लिश मधले कोणते नाऊन येते, ऍब्स्ट्रॅक्ट. आणि ह्या ऍब्स्ट्रॅक्ट नाऊनला मेजर करता येत नाही म्हणून आपण त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणणार नाही. मग फिजिकल म्हणजे काय, ज्यांना काय करता येतंय, मेजर करता येते. ज्यांना काय करता येतंय, मेजर. मग आता या फिजिकल क्वांटिटीला परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. त्याच्यामधली पहिली क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. आणि दुसरी क्वांटिटी जी असती दॅट इज नथिंग बट डिराइव्ड क्वांटिटी. पहिली क्वांटिटी कोणती आहे, फंडामेंटल. आणि दुसरी म्हणजे कोणती, डिराइव्ड. फंडामेंटल म्हणजे बेसिक. फंडामेंटल म्हणजे काय, बेसिक, जी दुसऱ्यावर डिपेंड नाही, जी दुसऱ्यावर डिपेंड नाही. आणि अशी क्वांटिटी जी दुसऱ्यावर डिपेंड आहे तिला काय म्हणा, डिराइव्ड. जी दुसऱ्यावर डिपेंड नाही तिला काय म्हणा, फंडामेंटल. मग ह्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या तर व्यवस्थित समजून घ्या. फिजिकल क्वांटिटी मधली फंडामेंटल क्वांटिटी, तर याच्यामध्ये तुम्हाला 7 क्वांटिटी बघायच्यात. पहिली म्हणजे लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अजून कोण येत आहे बाळांनो, लुमिनस इंटेन्सिटी, लुमिनस इंटेन्सिटी. आणि लास्टला आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स, अमाउंट ऑफ सबस्टन्स. सांगा ह्या सगळ्या कोणत्या क्वांटिटी झाल्या, 7. कोणत्या क्वांटिटी आहेत, फंडामेंटल. कोणत्या कोणत्या, लेंथ, मास, बोला चला, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. LMT त्याला काय काय म्हटलं मास्तर, LMT त्याला कळते काय, लक्षात ठेवताल फक्त LMT त्याला, एवढंच लक्षात ठेवायचं. LMT त्याला. L म्हणजे काय, बोला. L वरून कोण आली, लेंथ. M वरून कोण आलं, मास. T वरून कोण आला, टाइम. या T वरून कोण आला, टेम्परेचर. E वरून कोण आला, इलेक्ट्रिक करंट. कळलं ना की इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर L वरून कोण आला, लुमिनस इंटेन्सिटी. कोणाला सांगा, लुमिनस इंटेन्सिटी. आणि त्यानंतर A वरून कोण आला, अमाउंट ऑफ सबस्टन्स. कोणाला सांगा, अमाउंट ऑफ सबस्टन्स. कळलं. या 7 कोणत्या आहेत, फंडामेंटल. या 7 कोणत्या आहेत, आणि मग या सोडून बाकीच्या नॉन फंडामेंटल नाही, उसको बोलेंगे डिराइव्ड, उसको बोलेंगे डिराइव्ड. अरे कळलं का, 2च टाइप आहेत ना, एक म्हणजे कोणती आणि दुसरी म्हणजे. मग पेपरला जर सांगा, तुम्हाला जर क्वेश्चन विचारला बाय चान्स, असा क्वेश्चन विचारला, आता हे भले 5 क्वेश्चन आहेत बाळांनो, मी तुम्हाला उगीच बरं वाटव म्हणून सांगायलोय. असला 5 क्वेश्चन काय येणार नाही MSBT ला. काय क्वेश्चन येईल हळूहळू सांगेल. ठीक आहे. क्वेश्चन काय विचारला या ठिकाणी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी, कोणती नाहीये. आणि एक्झाम्पल दिलं. सपोज दिलं इथं इलेक्ट्रिक करंट. सेकंड दिलं बाळांनो अमाउंट ऑफ सबस्टन्स. त्यानंतर अजून एक दिला समजा आपण टाइम. आणि अजून एक दिला एरिया. बोला बोला क्वेश्चनचा आन्सर काय सांगा, कोणती फंडामेंटल. आता हे कशावरून कळलं कोणती नाहीये, कारण मला 3च माहिती आहेत ना.
यापैकी टोटल किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत? 7. 7 पार्ट आहेत की नाही? मग 7 सोडून बाकीची कुठली असली तर ती फंडामेंटल असेल का? ती कोणती असणार? डिराइव्ह. नक्की कळलं? ऑनलाईन कन्सेप्ट कळला बाळांनो? ऑनलाईन कन्सेप्ट कळलाय का? ऐ ऐ बोला, मला काय म्हणायचं, तुम्ही कोणत्या क्वांटिटी लक्षात ठेवा फक्त? फंडामेंटल. फंडामेंटल सोडून उरलेल्या सगळ्या डिराइव्ह. बोला फंडामेंटल कोणत्या कोणत्या? व्हेरी गुड. LMT त्याला LMT ने काय दिला? टोला. टोलाच्या ऐवजी आपण त्याला लक्षात ठेवू. कळलं का नक्की? राहील ना लक्षात बाळांनो? पाठ करायला, पाठ करायसाठी चाललं नाही बाळांनो, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणता सर काय शिकवायला? LMT त्याला काय मेला काय? हा, एल म्हणजे हे बोला, एल म्हणजे लेंथ, एम म्हणजे मास, टी म्हणजे ई म्हणजे एल म्हणजे लुमिनस इंटेन्सिटी आणि ए म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे लुमिनस हे डिटेल सांगतो, काळजी करू नका. हे हळूहळू येणार आहे बाळांनो. लेंथ म्हणजे काय, मास, हे सगळं येणार आहे. लुमिनस इंटेन्सिटी नवीन शब्द आहे म्हणून शॉर्ट मध्ये सांगतो. लुमिनस इंटेन्सिटी याचा युनिट आहे कॅन्डेला. हे नंतर बघू. कॅन्डेला म्हणजे काय, सीडी म्हणजे काय, नंतर बघूयात. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बघा, एखादा बल्ब लावला, एखादा काय लावला? बल्ब, आणि त्याचा ग्लो जास्त पडतोय, त्याचा प्रकाश जास्त पडतोय. आणि दुसरा बल्ब आहे, त्याचा प्रकाश कमी पडतोय. पहिल्याचा जास्त पडतोय ना, म्हणजे याचा अर्थ त्याची इंटेन्सिटी कशी आहे? जास्त. त्याला काय म्हणतो आपण सांगा? लुमिनस इंटेन्स. जे आपण प्रकाश दिला जातो ना, त्या प्रकाश द्यायची क्षमता याला काय म्हणतो आपण? त्याची इंटेन्सिटी, त्याची तीव्रता. पण आत्ता नका, मी तुम्हाला हळूहळू हे सगळं सांगेल. फक्त सध्या मला काय करायचे आहेत? हे जे 7 फंडामेंटल क्वांटिटी, वाटलं असतं मी एका खाली एक व्यवस्थित लिहून घेतो ह्या क्वांटिटी, म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील की ह्या फिजिकल क्वांटिटीला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. त्याच्यातली पहिली कोणती झाली माझी? फंडामेंटल. आणि फंडामेंटल क्वांटिटी मध्ये मी ह्या ठिकाणी क्वांटिटी लिहून टाकतो. पहिली लिहिली बाळांनो लेंथ लिहिली, त्यानंतर मास लिहिली, त्यानंतर टाइम लिहिला, त्यानंतर टेम्परेचर, हा पुढं इलेक्ट्रिक करंट. व्हेरी गुड. काय लिहिलं? इलेक्ट्रिक करंट. त्याच्या पुढं बोला बरोबर आहे, हा लुमिनस इंटेन्सिटी, लुमिनस इंटेन्सिटी, आणि लास्टला काय आलं सांगा? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके. मग ह्या सोडून उरलेल्या सगळ्या क्वांटिटी ह्या कोणत्या क्वांटिटी असणार आहे सांगा? डिराइव्ह. सांगा, ह्या सोडून उरलेल्या सगळ्या कोणत्या क्वांटिटी? डिराइव्ह. मग फंडामेंटल आणि दुसऱ्या कोणत्या आहेत? डिराइव्ह. डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे काय लक्षात घ्या. एक्झाम्पल देतो मी. एरिया. एरिया कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्हड. एरिया कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्हड. का त्याला डिराइव्ह म्हणायचं सांगा? ऑनलाईन 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 थांबा बाळा. आदित्य थांबा थांबा थांबा. हा काय रे बाळांनो? प्रॉब्लेम काय काय? बोला बोला. हा युट्यूबवर डेमो आहेत बाळांनो, फक्त फ्री. हा एरिया मेजर करता येतो ना? मग नाही काय म्हणते तुम्हाला? मी कुठं म्हटलं एरिया नाही मेजर? एरिया पण मेजर करता येतो. मग एरिया पण कोणती क्वांटिटी सांगा? फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे की नाही? पण एरियाचा फॉर्म्युला काय? हा बोला बोला. लेंथ इंटू ब्रेथ. व्हेरी गुड. बोला बोला. काय फॉर्म्युला आहे? लेंथ इंटू. हा सो एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. हा लेंथ मी आहे असाच ठेवला. ब्रेथ म्हणजे पण एक प्रकारचं डिस्टन्सच आहे. ब्रेथ म्हणजे पण काय? डिस्टन्स. डिस्टन्स साठी मी अजून एक क्वांटिटी लेंथच लिहू शकतो. अरे बोला, कोणती क्वांटिटी लिहू शकतो? लेंथ. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे हा रेक्टँगल आहे बाळांनो, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, हा रेक्टँगल आहे. ह्या रेक्टँगल मध्ये ह्याला मी म्हटलं लेंथ आणि ह्याला काय म्हटलं? ब्रेथ. एल साठी, ह्या डिस्टन्स साठी फिजिकल क्वांटिटी काय? लेंथ. ह्या बी साठी फिजिकल क्वांटिटी त्याला मी ब्रेथ म्हटलो. पण ब्रेथ म्हणजे डिस्टन्सच आलं एक प्रकारचं, आणि डिस्टन्स साठी आपण क्वांटिटी परत कोणती घेतली? लेंथ. मग मला सांगा, ह्याला मी असं लिहिलं लेंथ इंटू लेंथ, तर त्या ठिकाणी लेंथ ही पण फंडामेंटल क्वांटिटी आहे. लेंथ ही कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल. हा लेंथ म्हणजे सुद्धा कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. मग एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या आणि त्याच्यापासून एखादी क्वांटिटी बनवली, तर अशा क्वांटिटीला काय म्हणा? डिराइव्हड क्वांटिटी. कोणती क्वांटिटी म्हणा? डिराइव्हड. म्हणजे डिराइव्हड क्वांटिटी कोणापासून बनवली? फंडामेंटल क्वांटिटी. डिराइव्हड क्वांटिटी कोणापासून बनवली? मग डेफिनेशन सांगा बघा. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन
अदर क्वांटिटी, ऑन अदर क्वांटिटी. सांगा अशी क्वांटिटी जी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही, अशा क्वांटिटीला काय म्हणा, फंडामेंटल. आणि मग डिराइव्ड क्वांटिटीचे डेफिनेशन काय येईल सांगा, द क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी, हा बोला, विच डिपेंड्स अपॉन, बरोबर आहे, विच डिपेंड्स अपॉन, कोणावर डिपेंड आहे सांगा, डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटी. त्याला आपण कोणती क्वांटिटी म्हणणार, डिराइव्ड. व्हॉल्यूम बघा बरं, फॉर एक्झाम्पल मी इथं जर घेतलं व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय सांगा, बोला ऑनलाईन, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, बोला बोला, हा बोला बोला, हा लेंथ, हा इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, बरोबर आहे. याच्यामध्ये एल म्हणजे लेंथ आली, ब्रेड्थ ही एक प्रकारचा डिस्टन्स म्हणजे त्याला पण मी लेंथ म्हणू शकतो, हाईटला सुद्धा मी काय म्हणू शकतो, लेंथ. लेंथ 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 ह्या कोणत्या क्वांटिटी आहेत, फंडामेंटल. आणि मग या फंडामेंटल 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 एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी पासून माझी क्वांटिटी तयार झाली, अशा क्वांटिटीला कोणती म्हणणार मी, डिराइव्ड क्वांटिटी. कोणती क्वांटिटी म्हणणार, डिराइव्ड. मग ह्या ठिकाणी मला सांगा, ही जी डिराइव्ड क्वांटिटी घेतलेली आहे त्याचे एक्झाम्पल काय काय आहेत, तर सगळ्यात पहिले एक्झाम्पल काय आलं त्याचं, एरिया, हा बोला, व्हॉल्यूम, व्हेरी गुड, अजून फोर्स, व्हेरी गुड, अजून आला फोर्स, प्रेशर, व्हेरी गुड, प्रेशर नंतर आलं वेलॉसिटी, व्हेरी गुड, वेलॉसिटीच्या नंतर आलं ऍसिलरेशन, काय आलं सांगा, ऍसिलरेशन, ठीक आहे. आणि बरेच पोटेन्शियल एनर्जी आहे, मग त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे, हे सगळे, ह्याच्यातल्या प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटीचे मी तुम्हाला फॉर्म्युला पण देणार आहे आणि त्याचे युनिट काय काय हे पण सांगणार आहे. इथपर्यंत कळलंय का, मला सांगा, हा बेस तर कळलाय का, की सगळ्यात पहिले आपण बघितलं फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे जिला मी काय करू शकतो, मेजर करू शकतो. त्याच्यात दोन पार्ट आले, फंडामेंटल आणि डिराइव्ड. फंडामेंटल म्हणजे काय, जी दुसऱ्यावर डिपेंड नाही तिला फंडामेंटल म्हणा, आणि जी दुसऱ्यावर डिपेंड आहे तिला कोणती क्वांटिटी म्हणा, डिराइव्ड क्वांटिटी. तिला कोणती क्वांटिटी म्हणा, डिराइव्ड. ऑनलाईन इथपर्यंत खरंच कळलंय बाळांनो, डिराइव्ड क्वांटिटी परत एकदा सांगू, ठीक आहे ठीक आहे. ऑनलाईन एकच मेसेज रिपीट टाकू नका बाळा. कार्तिक, डेमो लेक्चर झाल्यानंतर परत फर्स्ट लेक्चर पासून होणार का, नाही होणार, लक्षात घ्या. 10 दिवस लेक्चर पटपट 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 पट घ्यायचं आणि परत परत हाय तेच रिवाइज करायचं, त्याला काहीच अर्थ नाही. जे लेक्चर होईल हळूहळू होईल, पण रिपीट मात्र होणार नाही. एक दिवस रिव्हिजनचा असेल, त्या रिव्हिजन मध्ये मी सगळ्या गोष्टी रिवाइज करेल, पण एक लक्षात घ्या, डेली जेवढं लेक्चर चाललंय तेवढं नीट करा, ठीक आहे, कारण परत घ्यायला वेळच नाही बळणं. पॉसिबल झालं तर मी फिजिक्स बरोबर ना, केमिस्ट्रीच्या पण तुम्हाला पहिल्या युनिटच्या 4-5 पहिले लेक्चरच्या रेकॉर्डिंग टाकून देतो, त्या सुद्धा तुम्ही बघा, मग तुम्हाला त्याचा अंदाज येईल, ठीक आहे. चलो बोला बोला, हा करतो करतो बाळा, अनुष्का सांगतो. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल एरिया घेतलं मी, एरिया, एरिया हा कसा आलाय बाळांनो, लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ. म्हणजे मला सांगा, एरिया काढण्यासाठी मला काहीतरी फॉर्म्युला वापरावा लागला आणि ह्याच्यामध्ये दोन दोन क्वांटिटी आल्या. ही पण कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी. ही पण कोणती क्वांटिटी आली बाळांनो, फंडामेंटल. मग दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी आल्या आणि त्याच्यापासून मी एक क्वांटिटी तयार केली, तर ह्या क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणणार, डिराइव्ड क्वांटिटी. कोणती क्वांटिटी म्हणणार, डिराइव्ड. डिराइव्ड म्हणजे काय, जी कोणावर तरी डिपेंड आहे, जी कोणावर तरी डिपेंड. मला सांगा, आता एरिया काढण्यासाठी मला कोण लागली, लेंथ. लेंथ लागली की नाही, लेंथ ही कोणती क्वांटिटी होती, फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करून मी एरिया काढला, म्हणजे ह्याचा यूज करून मी हिला डिराइव्ह केलं, म्हणून ह्या क्वांटिटीला काय म्हणणार, डिराइव्ड क्वांटिटी. कळले बाळा, ऑनलाईन अनुष्का बोला बोला बोला, कळले बाळांनो. इथपर्यंत काही डाऊट असतील तर विचारा. एक म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसऱ्या म्हणजे कोणत्या, डिराइव्ड क्वांटिटी. बोला 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 बोला, ऑनलाईन नक्की 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 बोलत चला करेक्ट बाळांनो, बोला. समीक्षा, कार्तिक, रेणुका, पार्थ, बोलत चला, कुंजल, नक्की बाळांनो, संचिता, शिवराज, तनिष्का, श्रीमंत, नक्की, ओके. चलो आता लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो, गप्पा नका मारू, लक्ष द्या. आता काय झालं बाळांनो, अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. घरी काय झालं, चहा बनायचं ठरलं. काय ठरलं घरी, चहा. आई काय म्हटले, आपण आज नवीन नाही, नॉर्मल आपले रेग्युलर वाले पाहुणे येत आहेत, त्यांच्यासाठी आपण चहा बनवू. चहा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्व काय लागतं,
साखर, पहिले साखर, दूध नसलं तरी चालन, पाण्याचा पाजू. अरे दूध लागन का नाही? काय लागन? दूध. सगळ्यात पहिले दूध आणि साखर पण घेऊन. मग आई मला काय म्हटली, जा म्हणे बाळा आणि काय कर, दूध घेऊन ये. काय घेऊन ये? दूध घेऊन ये. आता मी फक्त आपलं आईचं ऐकलं, दूध घेऊन ये, गेलो थोबडवर करून. दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला म्हटलो, ओ काका दूध द्या. काय द्या? दूध. ते म्हणते किती पाहिजे? मी त्याला म्हणतो द्या थोडंसं, चहा पुरतं द्या थोडंसं. ते म्हणते किती पाहिजे तुला दूध? मी म्हटलं द्या ना थोडंसं. आपल्याला काही घंटा कळत नाही किती काय, माहितीच नव्हतं मला, लहान. मी फक्त गेलो, अहो काका द्या ना थोडंसं, मला दूध पाहिजे तेवढं द्या ना. ते माझ्यावर बॉम्बललं. ते बॉम्बलल्यानंतर त्याने मला हाकलून दिलं. ते म्हणते जा पहिले घरी जा आणि त्या म्हातारीला विचारून ये की नक्की किती दूध पाहिजे. मग घरी गेल्यानंतर आईला मी विचारलं, आई मला किती दूध आणायला सांगितलंय? त्यावेळेला आईने मला म्हटली की 2 लिटर दूध आण. किती लिटर दूध आण? 2. मग मला सांगा, मिल्क ला मला मेजर करायचं होतं, ठीक आहे, आणि मेजर करण्यासाठी मी ह्या ठिकाणी 2 लिटर हे जे काही यूज केलंय याला काय म्हणतो आपण? युनिट. कळलं? युनिट म्हणजे काय? मग युनिटची डेफिनेशन काय बाळांनो? युनिट इज अ स्टँडर्ड. इट इज अ स्टँडर्ड यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी. टू मेजर फिजिकल क्वांटिटी. अजून एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला बाळांनो, लक्षात घ्या. एक्झाम्पल देतो. काय झालं बाळांनो, माझी थोडीशी तब्येत वाढली. मग मी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं ठरवलं. मॉर्निंग वॉकला जायचं ठरवल्यानंतर अज्युम करा मी या ए घरापासून निघालो, थोडस गेलो बी पर्यंत, बी पासून परत थोडं पुढे गेलो सी पर्यंत, सी पासून नंतर मी गेलो डी पर्यंत, आणि डी नंतर परत कुठं आलो सांगा मी? ए पर्यंत. ए पासून कुठे गेलो? बी. या ठिकाणावर गेलो. बी पासून कुठे गेलो? सी ला. सी पर्यंत जाताना थोडस चाललो, सी पर्यंत डी पर्यंत पण थोडं थोडं चालत गेलो, आणि डी पासून ए पर्यंत चाललो. किती चाललो? हा बोला, किती चाललो? कळतंय तुम्हाला? नाही कळते. पण जर मी तुम्हाला म्हटलं की ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स होतं ते जवळपास 100 मीटर होतं. इथून इथपर्यंत मीटर किती होतं? 200 मीटर. इथून किती होतं? 100. आणि अजून करा इथून इथं कितपर्यंत डिस्टन्स होतं? 400. आता मला सांगा मी किती चाललो? 1 आणि 2 3 आणि 1 4 आणि 4 8. किती चाललो? 800. बोला किती मीटर चाललो? 800. मग मला सांगा मी 800 मीटरच चाललो किंवा 800 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. डिस्टन्स साठी मी क्वांटिटी वापरणार लेंथ, आणि ह्या लेंथला मेजर करण्यासाठी मी 800 मीटर म्हणजे मीटर नावाचं काय वापरलं? युनिट वापरलं. म्हणजे मीटर म्हणजे काय सांगा? मीटर झालं किलोमीटर, सेंटीमीटर, सेकंड, डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन, हे सगळे काय आहेत? स्टँडर्ड. हे सगळे काय आहेत? स्टँडर्ड. जे कशासाठी वापरतात? टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. काय वापरतात? फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे काय वापरलं जातं? स्टँडर्ड. आता मी जर तुम्हाला विचारलं साखर कशात मोजतात? बोला साखर कशात? एकदा म्हणजे तुम्हाला 2 वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो. मी ऑनलाईन मध्ये एका स्टुडंटला विचारलं साखर कशात मोजतात? ती मला म्हटली होती तराजूत मोजतात. माझं डोकं 2 मिनिटं हँग झालं होतं. मी म्हटलं आता काय बोललो? हा तराजूत मोज नाही. माझं म्हणणं काय होतं, साखर कशात मोजली जाती? किलोमध्ये. मग आईने मला सांगितलं साखर आण, तर ती शुगर आणायची होती. तर त्या ठिकाणी मी काय केलं बाळांनो, 2 kg ह्यामध्ये किलोग्रॅम हे एक प्रकारचं काय सांगा? युनिट आहे. कशासाठी? त्या मासला मेजर करण्यासाठी. मग मासचं 2 kg हे काय सांगा? युनिट. मग मला सांगा सगळीकडे केजीच वापरलं जातं? कोणी नाही जातं ना. मला एक सांगा असं कोणी आहे का रे बाळांनो? म्हणजे एखादं मला म्हटलं मी सर सोलापूरचा आहे, मी नाशिकचा आहे, आणि आमच्या नाशिकमध्ये आम्ही किलोग्रॅम मध्ये साखर मोजतच नाही. आमच्याकडे मीटर मध्ये मोजली जाते. अशी साखर ठेवणार आम्हाला 1 किलोमीटर साखर द्या, असं कोणी आहे का? नाही. किंवा मला सांगा दूध मेजर करण्यासाठी, मिल्क मेजर करण्यासाठी तुम्ही एक तर लिटरचा यूज करणार. कशात यूज करणार? लिटर. असं कोणी आहे का? नाही नाही. आमच्याकडं ना जर समजा दूध घ्यायला गेलं दुकानात तर आम्हाला सांगावं लागतं 2 किलोमीटर द्या, 2 किलोमीटर दूध द्या, 2 किलोमीटर. असं कोणी आहे का? नाही. मग मला काय म्हणायचंय, सगळीकडं जगात सगळीकडं साखर मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? किलोग्रॅमचा. डिस्टन्स मेजर करण्यासाठी मीटर किंवा किलोमीटरचा. त्याचबरोबर
एखादं लिक्विड मेजर करायचं असेल तर लिटरचा. म्हणजे ह्या गोष्टी युनिव्हर्सली सगळीकडे सारख्या आहेत. म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे, स्टँडर्ड. हे एक प्रकारचं काय आहे, स्टँडर्ड. आणि ज्याचा यूज मी कशासाठी केला तर ह्या फिजिकल क्वांटिटीला काय करण्यासाठी, मेजर करण्यासाठी. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, युनिट. इथपर्यंत कळलं? सांगा युनिट म्हणजे काय? स्टँडर्ड. बोला, युनिट इज द स्टँडर्ड यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी. इट इज यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी. बोला, युनिट म्हणजे स्टँडर्ड यूज टू मेजर फिजिकल क्वांटिटी. इथपर्यंत कळले का? ऑनलाईन इथपर्यंत खरंच कळले का? बोला 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 बोला. हा, ओके. आता ह्या ठिकाणी लिहित असताना मी कसं लिहिलं बघा बरं. 5 kg. काय लिहिलं सांगा? 5 kg. ह्यापैकी ह्या केजीला म्हटलं जातं युनिट आणि या 5 ला म्हटलं जातं मॅग्निट्यूड. या 5 ला काय म्हणतो सांगा आपण? मॅग्निट्यूड. कळलं? मॅग्निट्यूड म्हणजे काय तर एखादी न्यूमेरिकल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू आहे सांगा? ही न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे नंबर आहे ना, काही ना काहीतरी. मग हा नंबर आणि त्याच्या पुढे युनिट लिहिणार. मी मगाशी डिस्टन्स म्हटलं होतं. किती मीटर होतं सांगा? 800 मीटर. सांगा 800 हे काय मग? मॅग्निट्यूड आहे. 800 हे काय? मॅग्निट्यूड. आणि मीटर हे काय झालं? त्याचं युनिट. नक्की कळलं? पक्का? आज किती वेळ लेक्चर आहे सर? 1 तास. 1 आर असं म्हटलं. आर हे काय? युनिट. आणि 1 हे काय झालं? त्याचं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे कोणती व्हॅल्यू बाळांनो? न्यूमेरिकल व्हॅल्यू. इथपर्यंत कळलं? हो का नाही? पक्का? मग काय काय बघितलं थेअरीमध्ये, काय काय बघितलं एकदा शॉर्टमध्ये नोट्समध्ये बघूत, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येईल. सांगतो व्हेक्टर आणि स्केलरच्या आधी आपल्याला पहिले फंडामेंटल क्वांटिटी बघायच्या आहात. करेक्ट. 2r मध्ये 2 हे काय झाले? न्यूमेरिकल व्हॅल्यू. आणि r काय झालं? युनिट. नाही नोट डाऊन करू नका बाळांनो. सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ठीक आहे, बरं. आता या ठिकाणी बघा आपल्या पेपरमध्ये नोट्समध्ये थेअरी काय काय आहेत. मग आपण थोड्या पुढच्या टॉपिककडे जाऊयात. बघा कोणता टॉपिक आहे सांगा? हा युनिट 1 कोणता? युनिट अँड मेजरमेंट. किती मार्काचे क्वेश्चन येणार? 9 मार्काचे. टेंटेटिव्हली 9 मार्काचे असतात. प्रत्येक वेळेला एखाद्याला 9चेच येतील असं नाही, थोडंफार पुढे मागं येऊ शकतं. ठीक आहे, चलो. मग सगळ्यात पहिले काय बघितले आपण? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. बोला चला, जे झाले ते सगळं शॉर्ट मध्ये रिवाइज करायचंय. सांगा सगळ्यात पहिले काय पाहिल्या? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. 2 प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आणि बोला फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे कशा प्रॉपर्टीज आल्या? बोला चला कशा प्रॉपर्टीज? फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे रिव्हर्सिबल प्रॉपर्टीज. कळलं? आणि दुसऱ्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत सांगा? इररिव्हर्सिबल. यालाच काय म्हणणार? टेम्पररी. याला काय म्हणणार? परमनंट. एक्झाम्पल आईस टू वॉटर, वॉटर टू आईस. याचा एक्झाम्पल काय? मिल्क टू कर्ड. कर्ड वरून मिल्क येईल का? काय होईल? मुस्काड. मग मी काय फोडणार? आपलं मुस्काड. पुढे सांगा चला. नेक्स्ट आता इंट्रोडक्शन बघितले. आता एक लक्षात घ्या. आपण हा जो वर्ड बघितला ना बाळांनो, कोणता? फिजिक्स. फिजिक्स हा वर्ड कशापासून आलाय? एका ग्रीक वर्ड पासून, ज्याचा अर्थ काय होतो? नेचर. फिजिक्स हा ग्रीक वर्ड आहे. फिजिक्स हा कोणता वर्ड आहे? ग्रीक. आणि त्या ग्रीक वर्डचा अर्थ काय होतो सांगा? या ग्रीक वर्डचा अर्थ काय होतो? नेचर. आणि मग आपण ह्या नेचरचे रूल समजून घेतोय. नेचरचे काय समजून घेतोय? रूल्स. मग फिजिक्स म्हणजे काय? टू अंडरस्टँड द रूल्स ऑफ नेचर. या नेचरचे काय समजून घ्यायचे मला? रूल्स. फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स. आपण बघितलं सायन्सच्या 2 ब्रँच बघितले, एक फिजिक्स आणि केमिस्ट्री. सांगा फिजिक्स ही काय? सायन्सची ब्रँच दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. म्हणजे याच्यामध्ये आपण मॅटरच्या कोणत्या प्रॉपर्टी पाहणार? फिजिकल प्रॉपर्टी. आणि ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणजे ह्या ब्रँचला आपण काय म्हणणार? फिजिक्स. नक्की? पक्का? पुढं त्याच्यानंतर काय बघितल्या? फिजिकल क्वांटिटी. पुढे काय बघितल्या सांगा? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. याच्यावर क्वेश्चन पेपरला विचारलं जाणार. काय? डिफाईन फिजिकल क्वांटिटीज अँड लिस्ट द फंडामेंटल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी मध्ये काय सांगितलं बाळांनो? काय बाळा? इंट्रोडक्शन परत सांगू अनुष्का, काय नाही कळलं? इंट्रोडक्शन मध्ये काय काय सांगितलं बघा. हे पाठ करायचं नाही, हे पेपरला येणार नाहीये, पण तरी सांगतो बघा. कोणता शब्द? फिजिक्स. हा कशापासून आला? ग्रीक वर्ड. आणि त्या ग्रीक वर्डचा अर्थ काय होतो? नेचर. म्हणजे फिजिक्स हा एक ग्रीक शब्द आहे आणि या फिजिक्सचा इंग्लिश मधला अर्थ काय होतो सांगा? नेचर. कळलं?
फिजिक्सचा अर्थ काय होतो? नेचर. आणि मग ह्या नेचरचे आपण काय करतोय, जे काही रूल्स आहेत बाळांनो, हे रूल्स काय करायचा प्रयत्न करतोय? अंडरस्टँड, समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याला आपण काय म्हणणार सांगा? फिजिक्स. फिजिक्सचा अर्थ काय झाला? टू अंडरस्टँड द रूल्स ऑफ नेचर. नेचरचे रूल काय करा? समजून घ्या. न्यूटन बसला होता म्हणजे नॉर्मल बसला होता. तुमचं म्हणणं बसला होता म्हणजे प्यायलाच बसला होता. प्यायला नाही, नॉर्मल बसला होता. आणि नॉर्मल बसला होता, त्याच्याकडे काय झालं सांगा? वरून सपन खाली पडलं. अरे बोला हो का नाही? तिथून त्यांनी काय लावलं? ग्रॅव्हिटीचा लॉ शोधला. अरे हो, म्हणजे त्यांनी मला सांगा, न्यूटन म्हटला म्हणून फळ खाली पडायला लागलं का? हे बोला. न्यूटन म्हटलं नाही नाही नाही, मी आज शोध लावलाय की हे सफरचंद वरून खाली आलं पाहिजे, आणि मग सफरचंद खाली यायला लागलं का? नाही, सफरचंद खाली पडलं. त्याला त्यांनी काय नाव दिलं? लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे निसर्गाचा नियमच आहे की फळ वरून सोडलं की ते खाली पडणार. याचा त्यांनी लॉ शोधला, त्या रूलला त्यांनी समजून घेतलं. म्हणजे फिजिक्स म्हणजे काय? अंडरस्टँड द रूल्स ऑफ नेचर. नेचरचे रूल काय करा? समजून घ्या. आणि मग पुढे काय सांगितलं? फिजिक्स ही डेफिनेशन खरी आहे. फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स. कोणाची ब्रँच आहे ही? सायन्सची ब्रँच. ज्याच्यामध्ये आपण काय करणार? दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ज्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार? मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज. कोणत्या प्रॉपर्टीज? फिजिकल. कळलंय? ऑनलाईन कळलंय का रे बाळांनो? आदित्य मधीच काहीतरी मेसेज टाकू नका. लक्षात? सगळं सांगतो बाळांनो, मधी मधी काही टाकू नका. तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारा. मी एकदा टॉपिक कव्हर झाला, युनिट कव्हर व्हायला लागलं, त्याच्यावर काय क्वेश्चन येणार, काय थेअरीमध्ये आन्सर लिहायचं, कोणत्या टाईपचा एमसीक्यू येतो, किती अवघड येऊ शकतो, आणि सगळे एमसीक्यू कव्हर करून घेतो. फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. कळलं? आणि मधीच काही करू नका. हां, ओके, चलो. आता सांगा, पहिल्या क्वांटिटी कोणती बघितली आपण? फिजिकल क्वांटिटी. क्वांटिटी कोणती बघितली? फिजिकल. फिजिकल म्हणजे काय? मी आता डेफिनेशन विचारणार आहे सगळ्यांना. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. त्याच्यामधली पहिली कोणती आहे सांगा? फंडामेंटल. म्हणजे काय? फंडामेंटल क्वांटिटीज आर द क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजर. म्हणजे जिला मेजर करण्यासाठी आपल्याला कुठल्याच दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागत नाही. कळलं? जिला मेजर करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवर काय राहावं लागत नाही? डिपेंड राहावं लागत नाही. अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणणार? फंड. मग फंडामेंटलचं एवढं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवतात? दॅट डू नॉट डिपेंड अपॉन, क्वांटिटी दॅट डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. बोला, द क्वांटिटी. बोला ना, द क्वांटिटी दॅट डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. परत बोला, द क्वांटिटी दॅट डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स. हा, त्याला कोणती क्वांटिटी म्हणा? फंडामेंटल. लेंथला मेजर करण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतंय का? नाही. टाइमसाठी राहावं लागतंय का? नाही. मग अशा फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत बाळांनो सांगा? तर ह्या 7 क्वांटिटी आहेत. कळलं? टाकतो बाळांनो, PDF ग्रुपवर नाही, मी नोट्समध्ये ॲपमध्ये टाकतो. तुम्ही मधी मधी हे गोष्टी नका विचारू. कळतंय नक्की? लेक्चरकडे लक्ष द्या. लेक्चर चालू असताना काहीच चॅट बॉक्समध्ये टाकत नका जाऊ. फक्त डाऊट विचारत चला. लेक्चर सुटताना मी तुम्हाला 5-10 मिनिटं वेळ देतो. बिंदास तुमचे काय काय प्रश्न असतील विचारा. ठीक आहे? चलो सांगा, क्वांटिटी कोणत्या आल्या? पहिली कोणती सांगा? लेंथ. दुसरी मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. कळलं? पुढची क्वांटिटी कोणती आहे? डिराइव्ड. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटी मगाशी डू नॉट डिपेंड होतं. मगाशी काय होतं? डू नॉट डिपेंड. आता फक्त काय लिहा? डिपेंड. द क्वांटिटी विच डिपेंड अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी जी कशावर डिपेंड आहे? हा, दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीवर. सांगा, एरिया आहे ना? एरिया ही क्वांटिटी कशावर डिपेंड आहे? वन ऑर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. कशासाठी? फॉर इट्स मेजरमेंट. त्याला कोणती क्वांटिटी म्हणा? डिराइव्ड. मग त्याच्या एक्झाम्पल मध्ये कोण कोण आलं बघा? एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वेलॉसिटी, ॲसेलरेशन, फोर्स, एनर्जी आणि पॉवर. कळलं? अजून बऱ्याच आहेत. हे फक्त त्यांनी काय दिलेत? एक्झाम्पल. आपल्याला प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला काय, ती क्वांटिटी कशी आली, तिचा युनिट काय, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. इथपर्यंत कळलंय का?
आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं सांगा. बोला बोला, ही क्वांटिटी बोला, कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड. बोला डेफिनेशन बोला. द क्वांटिटीज विच डिपेंड किंवा दॅट डिपेंड ऑन वन ऑर मोर. बोला, दॅट डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. परत बोला, द क्वांटिटी that depends upon one or more fundamental physical quantity for its measurement are called as derived quantity. Are called as derived. नक्की सांगा चला बरं. हा, derived quantity ची डेफिनेशन सांगा. हा, the quantities बोला चला, that depends on one or more fundamental physical quantity for its measurement is called as derived quantity. नक्की. आणि मग त्याचे काय लिहायचे आपल्याला एक्झाम्पल. आणि त्याच्या पुढे आपण एक डेफिनेशन पाहिली, कोणती? युनिटची डेफिनेशन पाहिली. सांगा, युनिट म्हणजे काय सांगितलं होतं? स्टँडर्ड. बोला, यूज फॉर द, बोला, द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. मग आता बघा, आपण एक्झाम्पल दिलंय. ह्या कुठल्याही मेजर करायचे असेल फिजिकल क्वांटिटीला तर त्याच्यात दोन पार्ट आहेत ना. एक म्हणजे काय? मॅग्निट्यूड. आणि दुसरं म्हणजे काय? युनिट. मग या ठिकाणी 10 आलं की नाही? 10 सेंटीमीटर पैकी 10 म्हणजे काय झालं? मॅग्निट्यूड. आणि सेंटीमीटर काय झालं? त्याचं युनिट. कळलं? म्हणजे कुठल्याही क्वांटिटीला मेजर करताना दोन पार्ट मध्ये करावं लागेल. एक म्हणजे मॅग्निट्यूड लिहावं लागेल आणि पुढे काय लिहावं लागेल? त्याचं युनिट. कळलं? मॅग्निट्यूड म्हणजे कोणती व्हॅल्यू? न्यूमेरिकल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू? मग इथे एक्झाम्पल दिले बघा. सांगा, पहिलं काय दिलं? 10 kg. 10 kg मध्ये 10 हे काय? मॅग्निट्यूड. आणि kg हे काय? युनिट. 5 मीटर मध्ये 5 हे काय? मॅग्निट्यूड. आणि मीटर हे काय? नक्की कळलं? पक्का. मग युनिट मध्ये परत दोन पार्ट आहेत, फंडामेंटल युनिट आणि दुसरं कोणतं आहे? डिराइव्ड. पण नंतर बघूयात. मला वाटतं एवढंच डोक्यावरून जायला लागलं आता. इथपर्यंत खरंच कळलंय का? पक्का. आता मला सगळं सांगता की एकदा काय करू, 5-10 मिनिटात ना जेवढं काही बघितलं ना सगळं एकदा बघूत. मग आता थोडंसं तुम्हाला कळलं की उद्या आपण सगळेच्या सगळे युनिट घेतो. मी तुमचे फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड सगळ्यांचे युनिट आपण उद्या घेऊयात ऑनलाईन. ओके, एकदा सगळं रिवाइज करायचं. कारण काय बाळांनो, पहिलाच दिवस आहे आजचा लेक्चरचा. तुम्ही म्हणताय मास्तर 2-2 तास घेते, आता अवघड होईल. ठीक आहे, पण उद्यापासून मात्र टाइम जो आहे हा हळूहळू वाढत जाणार बाळांनो. 1.5 तास 2 तास हे वाढत जातील. सांगा, सगळ्यात पहिले काय बघितलं? एक चार्ट बनवतो. ठीक आहे, चला, व्हेरी गुड. सगळ्यात पहिले काय बघितला? ओके, चलो. हा, युनिवर्स किससे बना रे? मटेरियल. त्या मटेरियललाच काय म्हणतो आपण? तो मॅटर कशापासून बनलाय? हा, टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल. त्याला काय म्हणलं? हा, बोला, ऍटम ना. नंतर ऍटम पासून मॉलिक्यूल, मॉलिक्यूल पासून कंपाऊंड, कंपाऊंड पासून मॅटर. ठीक आहे, ओके. पुढे सांगा चला. हा, पुढे काय पाहिलं? व्हेरी गुड. या मॅटरच्या काय पाहिल्या? स्टेट्स. सांगा, कोणत्या कोणत्या? सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा. नक्की. त्यानंतर आपण त्या मॅटरच्या काय पाहिल्या? बोला, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या? व्हेरी गुड. पहिले पाहिली फिजिकल प्रॉपर्टी आणि सेकंड कोणती पाहिली? केमिकल प्रॉपर्टी. नक्की. पुढे सांगा चला. हा, बोला. बरोबर आहे, बरोबर. फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. पुढे सांगा. फिजिकल म्हणजे कशी आहे? बोला बोला. बरोबर आहे, रिव्हर्सिबल किंवा टेम्पररी. ही कशी आहे? इरिव्हर्सिबल किंवा परमनंट. नक्की कळलं? मग फिजिक्स मध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार, केमिस्ट्री मध्ये केमिकल प्रॉपर्टीज. हो का नाही? पुढे सांगा चला. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. ऑनलाईन बोला. चलो, पुढचा पॉईंट काय होता सांगा. हा, फिजिकल क्वांटिटी. हा, विसरू नका. पुढचा काय होता कन्सेप्ट? फिजिकल क्वांटिटी. बोला. हा, पुढचा कन्सेप्ट कोणता होता? फिजिकल. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? 2 वाक्यात सांगू, 2 शब्दात सांगू? हा, बोला. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? हंगर, अँगर. फिजिकल आहे का? एवढं लक्षात ठेवायचं. भूक लागली, मी तुझ्यावर प्रेम केलं, मला तहान लागली. मोजता येते का? नाही. पण लेंथ मास टाइम मोजता येते. मग अशी क्वांटिटी जिला काय करता येतं? मोजता. मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? दॅट कॅन बी मेजर. इट कॅन बी मेजर. जिला मोजता येते तिला म्हणा फिजिकल. जिला मोजता येते तिला काय म्हणा? फिजिकल. फिजिकलचे 2 पार्ट. पहिला, व्हेरी गुड, पहिला कोण झाला? फंडामेंटल. आणि दुसरी कोणती झाली? डिराइव्ड. फंडात लिहितो ना, बस का? फंडामेंटल मध्ये कोणते कोणते? LM. बोला. हा, LMT,
त्याला LMT त्याला हा बोला लेंथ मास टाइम टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट ल्युमिनस इंटेन्सिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि डिराइव्ड मध्ये कोणते कोणते आहेत? हा सगळेच आहेत. एरिया हा बोला एरिया व्हॉल्यूम त्याच्यानंतर प्रेशर एनर्जी हा लिहितो मोकारी एनर्जी आली त्याला हा एनर्जी हे सगळे पॉवर हा फोर्स ऍक्सिलरेशन मरू दे तिकडं डिस्क्या एवढे सगळे. अरे हो हे सगळे कोणत्या क्वांटिटी आहेत? डिराइव्ड. मग फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? ऑनलाईन बोला. ए व्होल्ट ही क्वांटिटी नाही बाळा तनिष्का. व्होल्टेज हे युनिट आहे बाळा लक्षात. Volt is the unit of potential difference. Potential difference it is the physical quantity and voltage is the unit of that fundamental quantity. Okay, fundamental नाही. Potential difference ही derived quantity. लक्षात. हा ओके. बोला प्रेशर आहे सगळ्याच ना बाळांनो. ह्या सोडून बाकी सगळ्या क्वांटिटी कोणत्या झाल्या सांगा? डिराइव्ड. मग फंडामेंटलचे डेफिनेशन सांगा. द क्वांटिटी that do not depend on एनी अदर फंडामेंटल क्वांटिटी जी दुसऱ्यावर डिपेंड नाही. मग फंडामेंटल मध्ये फक्त काय लक्षात ठेवा सांगा? डू नॉट डिपेंड जी दुसऱ्यावर डिपेंड नाही. आणि डिराइव्ड मध्ये काय लक्षात ठेवा सांगा? दॅट डिपेंड. दी कोणावर डिपेंड आहे सांगा? दुसऱ्या क्वांटिटी. त्याला काय म्हणा? डिराइव्ड. नक्की कळलं? त्याच्या पुढे काय पाहिलं? युनिट. बोला युनिटची डेफिनेशन पाहिली फक्त म्हणून आपण सांगा. व्हेरी गुड. युनिट म्हणजे काय? इट इज द स्टँडर्ड. Unit is the standard used for the measurement of physical quantity. जिला आपण कशासाठी यूज करतोय? फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी. नक्की. आणि मग त्याचे दोन पार्ट असतात बाळांनो. फॉर एक्झाम्पल मी 5 kg लिहिलं तर 5 म्हणजे काय झालं त्याचं मॅग्नेट्यूड आणि kg म्हणजे काय झालं त्याचं युनिट. इथपर्यंत कळलं? ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण. हे सगळं जेवढं झालंय त्याच्या नोट्स तुम्हाला एक 15-20 मिनिटांमध्ये ऍपमध्ये येऊन जातील. जिथं डेमो लेक्चर आले तिथंच तुम्हाला ह्या नोट्स येऊन जातील. त्या नोट्स लिहायला सुरुवात करा. लक्षात. प्रिंट काढायच्या तर प्रिंट काढू शकता पण प्रिंटिंग साठीचा जो ऍक्सेस आहे हा ऑफिशियल कोर्स मध्ये देईल. आता तुम्हाला लिहिण्यासाठीचा ऍक्सेस मिळून जाईल. ठीक आहे. चलो ऑनलाईन कळलंय का रे बाळांनो? ऑनलाईन ह्या सगळ्याच गोष्टी आल्या बाळांनो. त्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन आलं सगळ्याच गोष्टी. वर्क आलं प्रेशर आलं वेलोसिटी आलं. ह्या सगळ्याच गोष्टी किंवा सगळ्याच क्वांटिटी कोणत्या झाल्या बाळांनो? डिराइव्ड क्वांटिटी. नक्की कळलंय का? ऑनलाईन. चलो सो उद्याचं पण लेक्चर आपल्या ऑफिशियल कोर्स मध्ये होईल. ठीक आहे. टायमिंग तुम्हाला आज ग्रुपवर येऊन जाईल. ठीक आहे. चलो बाय बाय. ऑनलाईन बाय रे. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय.